काय दाखवतेस? हात खाली घे. हात खाली. मागे तू मध्ये पडू नकोस. ती माझी बहीण आहे. ती माझी बायको आहे. मी वाटते ते करेन. तिच्यावर तुझा आता काही अधिकार राहिलेला नाहीये. कोण आहे रे तू? हा? ते अधिकार खाल चुलीत. ती माझी बायको आहे आणि माझी बायकोच राहणार. वाटेल ते करीन ना मी तिच्याशी. माझं काय चुकलं माहितीये? तुला दुसऱ्या मजल्यावरनं फेकलं म्हणून तुझे हातपाय तुटले. फक्त 5व्या मजल्यावरनं फेकायला पाहिजे होतं. जिवंत सापडला नसता तू. माझ्याकडे बघ. इकडे काय बघतो? ऑर्डर ऑर्डर. शांत व्हा. सगळे शांत व्हा. मिस्टर विराज, तुमच्या आशिलाला योग्य ती समज द्या. मिस्टर अतुल, हे कोर्ट आहे. इथे ही अशी भाषा चालणार नाही. सॉरी मला. माय लॉर्ड, आता तुम्ही स्वतः ऐकलेलं आहे हा अतुल काय बोलून गेला ते. खरं तर ही गोष्ट पुरावा म्हणून मला कोर्टात सादर कधीच करायची नव्हती, पण आता हा बोलून गेलाय तर मी सांगतो नेमकं काय घडलं होतं ते. गेल्या वेळेला कोर्टाच्या तारखेला मी इथे यायला निघालोच होतो, पण मध्येच अतुलच्या माणसाने माझी बॅग चोरली. मी त्याचा पाठलाग केला. अशा ठिकाणी घेऊन गेलं जिथे अतुल आणि त्याची 3-4 माणसं माझी वाट पाहतच होते. त्याने माझ्यावर हल्ला केला आणि स्वतः अतुलने मला दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकललं. मी पडलो. त्यानंतर माझी ही अवस्था झाली. या व्हीलचेअर वरून मी उठू शकलो नसतो माय लॉर्ड, पण माहित नाही का माझ्या बहिणीला माझी गरज होती आणि कसं कुठून माझ्या पायात तेवढं बळ आलं आणि आज मी तुमच्या समोर हा असा या अवस्थेत उभा आहे. माय लॉर्ड, हे सगळं ऐकायला ठीक आहे, पण याला पुरावा नको? तुम्हाला पुरावा हवाय? आहे माझ्याकडे. माय लॉर्ड, पुढचा साक्षीदार मी इथे बोलावू इच्छितो. आपण त्यासाठी परवानगी द्यावी. परमिशन ग्रांटेड. थँक्यू माय लॉर्ड. वर्षा, बस. आणि सॉरी मी अशा पद्धतीने तुला प्रश्न विचारले. हा, घाबरू नकोस. बस बस. ये. उभा रहा. मी तुला एकच आणि थेट प्रश्न विचारेन. माझ्यावर तू जो हल्ला केलास तो कुणाच्या सांगण्यावरून केला होतास? पैसे देऊन अतुलने माझ्याकडनं हे काम करून घेतलं होतं आणि आणि मी एकटा नव्हतो. माझ्यासोबत अजून 3-4 जण होते. माय लॉर्ड, खरं तर आपण या केसकडे अतुल आणि वर्षाची डिवोर्स केस म्हणूनच पाहत आलेलो आहोत, पण याची व्याप्ती ही त्याही पलीकडची आहे. माय लॉर्ड,
जेव्हा जेव्हा एखाद्या महिलेवर अत्याचार होत असतो तेव्हा तेव्हा एक अतुल आपलीच बायको आहे, आपलं काय करणार आहे म्हणून तिच्यावर अत्याचार तो करत राहतो. बाहेरचा राग तो तिच्यावर काढत राहतो. जेव्हा जेव्हा एखाद्या महिलेला दुय्यम दर्जा दिला जातो तेव्हा तेव्हा एक वर्षा जी निमूटपणे तिच्या नवऱ्याकडून होणारा अन्याय अत्याचार ती सहन करत राहते, कारण तिला भीती वाटत असते की कोर्ट आपल्या बाजूने उभं राहील का. तिचा भाऊ खुद्द वकील असून सुद्धा तिला असं वाटतं. मग विचार करा, समाजातल्या त्या महिला ज्या अत्याचार सहन करत आलेल्या आहेत त्यांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास का नाही, हा विचार खरं तर आपण करायला हवा. मॅलॉट, वर्षाला न्याय मिळवून द्यायची जबाबदारी ही खरं तर तुमची आहे. आज आपल्या समाजातल्या ज्या अनेक वर्ष अत्याचार सहन करत आलेल्या आहेत अशा महिला आज आपल्या या केसकडे नजरा लावून त्यांच्या काही आशा आहेत. खरंच जर का तुम्ही वर्षाला न्याय मिळवून दिलात ना, तर महिलांवर होणारा अत्याचार याला पूर्णविराम देण्याच्या दिशेने आपण एक पाऊल पुढे टाकू असाच त्याचा अर्थ लागेल. दॅट्स ऑल माय लॉर्ड. थँक्यू सो मच. राघवा, काय लागेल रे बाबा निकाल? मला तो घोर लागून राहिलाय. सुलक्षणाताई, कशाला जीवाला घोर लावून घेताय? हो नाही का हो लागणार पाटकर. कसा आहे तो विराज, कसं बोलतो. त्याचे वडील पण म्हणे मोठे वकील होते. असले म्हणून काय झालं? आपल्या राघवनं कोर्टात जो युक्तिवाद मांडलाय ना, तसा कुठल्याच वकिलाला जमला नसता. आणि तो साक्षीदार मी तर एकदम निर्धास्त आहे. वर्षा, आपण ही केस जिंकणार. अहो, तो अतुल वर्षाच्या अंगावर धावून गेला हे बघून त्या जजबाईंना पण कळलं असेल ना अतुल कसा माणूस आहे ते. ती बाईचे, शेवटी बाईचं दुःख बाईलाच कळणार ना. अगं मालती, न्यायालय म्हटलं ना की बाई पुरुष असा काही भेदभाव नसतो ग. इथे फक्त सत्य आणि असत्य, न्याय आणि अन्याय एवढाच निर्णय लागतो. आणि निर्णय आपल्या वर्षाच्या बाजूने लागणार आहे. म्हणजे राघवची सगळी मेहनत आहे ना त्याचं चीज होणार आहे. काय रे राघवा, एका शब्दाने मला सांगितलं नाही की त्या अतुलने तुला ढकललं म्हणून. हा, एक शब्द नाही काढलास तोंडात. अरे आईला, स्वतःच्या आईला तरी सांगायचं होतं ना, त्याला चेचला असता, मी सोडला नसता. लक्षणाताई, कोर्टात आता सगळं सिद्ध झालेलं आहे. या अतुलला आता बेड्या पडणार म्हणजे पडणार. नाही नाही, त्याला त्या गजाआडच केलं पाहिजे. मी त्याला सोडणार नाही. अहो, कसला विचार करताय? हे बघा, तुमचं काम झालंय आता. तुमच्या कामाला, तुमच्या मेहनतीला बाप्पा नक्की यश देणार. बघा, थांबा, आले, थांब. मी तुला जे काही प्रश्न विचारले त्याने तुला खूप त्रास झाला असेल ना. पण अगं, इतकं काही घडलं तुझ्या बाबतीत, तू सगळं आम्हाला सांगितलं नव्हतंस. मी मुद्दामून तुला असे प्रश्न विचारले ज्याने तुला त्रास होईल आणि सत्य बाहेर येईल, मला खात्री होती. पण मी जर का तुला आधीच कल्पना दिली असती की असे प्रश्न मी तुला विचारणार आहे, तर तू इतकं काही सांगितलं नसतंस हो ना. दादा, तू जे काही केलंस त्याबद्दल तुला सॉरी वगैरे म्हणायची गरज नाहीये. कारण मला माहितीये तू जे केलंस ते माझ्या चांगल्यासाठी, माझ्या भल्यासाठी केलंस. मला फक्त हे सगळ्यांना सांगायचं नव्हतं, कारण त्या सगळ्या गोष्टी आठवून
मला खूप त्रास व्हायचा आणि त्या आठवणीत मला जगायचं नव्हतं. म्हणून मी हे सगळं सांगणं टाळत होते. पण आता माझ्या बाबतीत जे काही घडलं ते सगळ्यांना कळलंय. पण हे सगळं काही आमच्यापासून तू लपवून ठेवलंस आणि एकटीने सहन करत राहिलीस. हे बघ दादा, जे काही घडलं ते सांगून मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी. ठीक ठीक, हरकत नाही, विसरून जाता सगळं काही. अहो या बसा. नाही नाही, मी ओके आहे आणि मी आता रिझल्ट लागल्यानंतरच बसेन. त्रास होईल तुम्हाला, बसा बरं. आनंदी, मला आता त्रास जरी झाला तरी त्या व्हीलचेअरवर मी आता बसणार नाहीये. जो कॉन्फिडन्स मी आज मिळवलाय तो मला आता पुन्हा गमवायचा नाही. वहिनी, एक मिनिट. आता ह्या व्हीलचेअर विषयी कोणी बोलायचंच नाही आणि यापुढे कोणी ह्या व्हीलचेअर वरती बसायचं सुद्धा नाही. त्यांचा हा जो कॉन्फिडन्स आहे ना, तो तुझ्या मूर्खपणामुळे. जज रिझल्ट ऐकायला तयार आहेत, सगळ्यांनी आज चला. चला. मिस्टर कर्णिक, मी आधीच्या एका हिअरिंगमध्ये तुम्हाला असं म्हणाले होते की या कोर्टात येणाऱ्या केसेस लवकरात लवकर निकाली काढण्याचा माझा रेकॉर्ड आहे. पण क्वचितच अशी एखादी केस येते की ज्यामुळे या समाजाचा दृष्टिकोन बदलायला मदत होते. मी असं म्हणेन की तुमची केस ही त्यापैकी एक आहे. कोर्टात अनेकदा लोक येतात, त्यांना न्याय मिळतोही, ते आपापल्या मार्गाला लागतात, पण समाजावरती एखाद्या केसचा ठसा उमटतो. मला असं वाटतं की या केसपासनं अत्याचार सहन करणाऱ्या अनेक स्त्रियांना आवाज उठवण्याची प्रेरणा मिळेल. डिव्होर्सच्या केसेसमध्ये बऱ्याचदा असं होतं की महिलेला लवकर न्याय मिळतो आणि म्हणूनच प्रत्येक पुरुषाची बाजू समजून घेणंही गरजेचं असतं. पण पुरुषानं आपली बायको अत्याचार सहन करतीये, करत राहतीये, बाहेर जाऊन कोणालाही सांगत नाही असं समजून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये. मिस वर्षा विरुद्ध अतुल या केसमध्ये हे कोर्ट अतुल यांना दोषी मानत आहे. त्यांनी त्वरित डिवोर्स पेपर्सवरती सही करून मिस वर्षा यांना विवाह बंधनातून मुक्त करावं. तसंच वर्षा यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल आणि मिस्टर कर्णिक यांच्यावर केलेल्या हल्ल्याबद्दल हे कोर्ट अतुल यांना विनाजामीन 6 वर्षाची शिक्षा ठोठवत आहे.
द केस इज क्लोज्ड. साहेब ऐका ना, साहेब ऐका ना, 1 मिनिट थांबा ना. साहेब ऐका ना, साहेब आपण 1 मिनिट सोडा ना. साहेब ऐका ना, साहेब प्लीज, साहेब पैसे देतो हवं तर. साहेब प्लीज काहीतरी करा ना. अरे सोडा ना साहेब, प्लीज काहीतरी करा. साहेब चला जाऊन. वर्षा, तू घाबरू नकोस. तो आता यापुढे तुला काही करणार नाहीये. तू तुझं आयुष्य जगायला आता पूर्ण मोकळी आहेस. थँक्यू दादा. चला चला आपण राघवला भेटूया आधी. राघव, अभिनंदन. टेन्शन गेलं सगळं. मला एवढं टेन्शन आलं ना, काही कळत नव्हतं. अभिनंदन राघव, अभिनंदन. इतकं बरं वाटलं म्हणून सांगू ना. बापरे. आणि तो अतुल आला होता ना, गावात होती. बापरे, एवढं टेन्शन होतं ना डोक्यात. काही कळतच नव्हतं काय होणार आणि काय नाही ते. वा राघव वा, काय बोललायस तू? अरे कोर्टात काय बाजू मांडली आहे ती. अरे तुझ्या बहिणीला तू योग्य तो न्याय मिळवून दिलास. वा राघव वा, छान. काँग्रेस. ए काँग्रेस. हा, शाबास शाबास. राघव आहे तो, राघव. हा, अरे राघव आहे ना तो. काय छान बोलला नाही राघव. छान रे, छान. मला माझ्या वकिलाला भेटायचंय. चाल, मला परत केस करायची. पण चाल म्हटलं ना. चल, मला केस करायची परत. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला माझ्या वकिलाला भेटायचंय. चाल, मला माझ्या वकिलाला भेटू दे. चाल, चल म्हटलं ना. तू ए गप्प बसायचा. मी आता तुला घाबरण्याचं कारण काहीच नाही. मी जे नाही करू शकले ते या दोघांनी करून दाखवलंय. चला रे, घेऊन याला. चल. थँक्यू. म्हणजे मला कल्पनाही नव्हती की हा माणूस कधीच माझ्या समोर नसणार आहे. तो जेलमध्ये गेल्यावर मी इतकी आनंदाने मोकळ्या मनाने जगू शकेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. हे तुम्हा दोघांमुळे शक्य झालंय. खूप खूप आभार तुमचे. पण मला माफ करा. त्याच्याबद्दल मी कोर्टात काहीच बोलू शकले नाही. माझ्यात हिंमतच नव्हती त्याच्यासमोर काही बोलण्याची. पण मला विश्वास होता तुम्हा दोघांवर की तुम्ही तुमच्या बहिणीला न्याय मिळवून देणारच. आणि तो दिलात. ताई, तुमच्या मनाची घालमेल मी समजू शकतो. पण आता काळजी करू नका. माझ्या बहिणीसोबत तुम्हाला सुद्धा जगण्याची एक नवी संधी मिळाली आहे. एक सांगू, मला जर तुमच्यासारखाच भाऊ असता तर या सगळ्यातून मी केव्हाच मोकळी झाली असते. असं का म्हणताय तुम्ही? अहो, हे तुमच्या भावासारखेच आहेत. तुम्हाला एक सांगू, आज ही केस ह्यांनी त्यांच्या बहिणीसाठी तर लढलीच, त्या स्त्रियांसाठी पण लढली ज्यांचं जगणं पुरुष अहंकाराने नकोसं झालंय. तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. नाही, असं नका करू ताई. ताई, आता ह्या सगळ्या गोष्टी सोडा. आता तुमचं आयुष्य तुम्ही आनंदाने जगा. आणि तुम्हाला कसलीही मदत लागली तर हक्काने आमच्याकडे. येते मी. आता तुलाही थांबवणारं कोणी नाहीये. तू तुझं आयुष्य मन मोकळेपणाने जग.